कोण सांगतंय? मी सांगू? हा. कॅमेरा ऑन करता येईल? केलाय ना? थांब एक सेकंद. मला दिसत नाही का? ओके. हा. बोल. सांगितलंच त्याप्रमाणे सगळं फॉलो झालं. पण ना जसं डोळे बंद केले ना मला प्रचंड घाम आला. जसं कासावीस झाला जीव माझा. आणि तू 9 आकडा 9 आकड्याचा गेट म्हणालीस ना की 9 आकड्याच्या गेट जवळ. तर मला तिथे 9 आकडा असलेली व्यक्ती दिसली. म्हणजे व्यक्ती म्हटल्यावरती ज्याची डेट ऑफ बर्थ हे आहे 9 आहे. ती व्यक्ती मला दिसली. आणि बाकी ओव्हरऑल सगळं हृदयात तू जेव्हा सांगितलंस की तुम्हाला काय फिलिंग होतंय म्हणून. तर मला असं वाटलं की ना असं काहीतरी जड माझ्या डोक्यावर काहीतरी आपण असं खूप जड असलेलं आपण असं खाली ठेवल्यावरती कसं हुश्य वाटतं. तसं फिलिंग आलं मला. आणि पिवळा प्रकाश दिसला डोक्यावरती. अ, आणि स्वप्न व्हिज्युअलाइज करता आलं? हो 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 करता आलं करता आलं करता आलं. गुड. ते हम्म. आपण ना काही असं म्हणजे ते जे हलकं वाटलं ना, म्हणजे आता आपण असं ते काही अफर्मेशन्स केले ना, की आता मी हे सोडून देतेय, टाकून देतेय वगैरे. तर आपण असे काही बिलीफ किंवा असे हे विचार असतात काही, ते आपण उगाचच जपून ठेवलेले असतात. ते आपण जेव्हा हे असं म्हणतो ना, की मी आता हे सोडून देते, की जे मला नको आहेत, आता काही गरज नाहीये माझ्यासाठी, हम्म. तर तेव्हा मग ते असं वाटतं की हा, हलकं हलकं वाटतं म्हणजे असं. अच्छा. हम्म. हम्म. म्हणजे ते हृदयात तू काय फिलिंग होते ते जर असं हे करायला सांगितलंस ना तेव्हा मग असं हुश्य वाटलं असं म्हणजे असं ते फिलिंग होते म्हणजे हा आता असं गुड. मग आता नवीन ह्याच्यात जाताना पण असं म्हणजे काय वाटत होतं की आनंद आनंद होता. आनंद वाटत? हे होतं हा. मी सांगते काय काही तू वेळा जेव्हा भीती मला पण तिथे वाटू शकते, कारण की आपण चेंजसाठी किंवा नवीन गोष्टीसाठी तयार नसू, तर मग भीती वगैरे पण वाटू शकते. पण इट्स नाही 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 हा मला आनंद. असं हे होतं आनंद होता माझ्या ह्याला म्हणजे मी हो. एकदम अशी फ्री होते. आणि पिवळा प्रकाश दिसला. गेट वरती मी ते सांगते की तू असं म्हणाली की तुला 9 आकाराचा गेट तुम्हाला दिसेल तर ज्याची डेट ऑफ बर्थ 9 आहे ती व्यक्तीच मला दिसली. आणि ती व्यक्ती अशी काय म्हणू त्याला की माझ्या निर्णयात ती हे असेल म्हणजे जितका आनंद सपोर्ट. मला आलाय तितका त्यांना पण झालाय असं अशा ह्याचं. गुड. ओव्हरऑल एकदम छान असा अनुभव होता मस्त वाटलं. गुड. थँक्यू. थँक्यू. अजून कोण सांगताय? मी सांगू का? योगिनी, हा. मी सांगू का? हा, धनश्री. धनश्री, हा बोल. सुरुवात झाली ना तेव्हा फक्त असा येलो लाईटच अख्खा पूर्ण सगळ्या शरीरभर होता, म्हणजे असा खूप सुंदर असा लाईट. तोपर्यंत काहीही घडत नव्हतं असं सारखं जाणवत होतं. म्हणजे लाईट शिवाय धडधड काही होत नव्हतं असं जाणवलं. पण ना नंतर ते चेंज झालं. ते एकदम त्या संवेदना म्हणजे स्पेसिफिकली आपण जेव्हा अफर्मेशन्स म्हटली ना त्यावेळेला मला थोडीशी आपण म्हणतो ना की आपल्या बिलीफ आपल्या डोक्यामध्ये सगळ्या साठलेल्या असतात. तर माझ्या या पाठी जरा मानेच्या इथे डोक्याच्या इथे म्हणजे डोक्याच्या पाठच्या भागात मला थोडस असं पेन जाणवलं. आणि आधी जो व्हाईट येलोइश लाईट दिसत होता, तर ती आपला जे जठर आहे ना मोठं आतड, ते मला फुल कलरफुल वाटलं. मला त्याचं म्हणजे मला खूप गंमतच वाटली. म्हटलं असं तर नसतं, पण तरी ते कलरफुल का दिसतं. आणि मग नंतर भरपूर कलर्स आणि हे ते जाणवले. आणि जेव्हा गेट म्हणाले, स्पेसिफिकली गेट, तर 9 आकड्याचं गेट दिसलं. ते ओपन होताना दिसलं, म्हणजे एक कम्प्लीट करून दुसरीकडे. आणि ना तिथे मनात नव्हतं,
पण असं गणपतीचं चित्र दिसलं तर ते आपण म्हणतो ना की चित्र म्हणजे गणपतीच दिसला तो पूर्ण स्किन कलर आणि येलो असं. आणि मग तेव्हा जाणवलं की ओ कारण हे समृद्धी किंवा आपण म्हणजे आपण हे मॅनिफेस्ट करतोय ना की स्टॅबिलिटी, घर, नंतर मनी, या सगळ्या गोष्टी. तर ते मग मला ते मोठ्या आतड्याचं पण कारण थोडस कळलं की त्याच्या खाली थोडस आपलं मूलाधार चक्र आहे आणि त्याचा स्वामी गणपती हे सगळं जाणवलं. आणि पूर्ण होताना कृष्णाचं हे दिसलं. मला खूप बरं वाटलं आणि मला खूपच छान वाटलं. आणि मी बरोबर. त्यांचे सगळ्यांचे आभार मानले आणि बाहेर आले. आणि ते समाधान म्हणजे हार्ट मध्ये ते हा, समाधानाचं, समाधान फील करता आलं. आनंदाचं फिलिंग होतं. आणि करता आलं म्हणजे व्हिज्युअलाइज पण करता आलं गेट मधून जाताना घर आणि असं बरोबर. कारण छान वाटलं बऱ्याचदा मला. असं होतं की आपण रेडी नसतो ते जुनं टाकून द्यायला, म्हणजे जसं श्रेयस प्रेयस, म्हणजे जे हो जे हो. आपल्याला प्रेयस आहे पण ते बेसिकली तू श्रेयस नाही. श्रेयसच म्हटलंस ना, तेव्हाच मी तुला म्हंटल ना की हे हा, डोक्याचा जो हे आहे ना, तिथे ते जाणवलं. म्हणजे अफर्मेशन्स म्हणून झालेली होती आणि त्या बरोबर. दरम्यान त्या गोष्टीला आणि श्रेयस प्रेयस प्रेयस म्हटल्यावरच त्या म्हणजे दुखण्याला एकदम ती सुरुवात झाली. मी म्हंटल हा आपण अजून आणि थोडेसे आधी मी बिलीफ्स जे ठेवायला ठरवलं होतं तयार ना, करू. हा. म्हणजे आधी मी जे ठरवलं होतं त्याच्यात फिजिकल सेन्सेशन्स नव्हते, पण मला असं वाटलं की जेव्हा आपण हे सगळं काढून टाकतोय आणि त्यात प्रेयस पण आहे तर आपल्याला थोडासा त्रास तर होतोच. तर ते बरोबर. असं आपोआपच सांगितलं गेलं की मी ऍक्च्युली नाही. फिजिकल सेन्सेशन ठरवलेच नव्हते, सगळं असं छान छानच ठरवलं होतं. आणि तू म्हणतेस तसंच घडत होतं ऍक्च्युली. कारण तोपर्यंत मला कुठलेच सेन्सेशन्स नव्हते. आणि तू जेव्हा म्हणजे तोपर्यंत सगळं आपण श्रेयसच म्हणत होतो ना. तू हो. जेव्हा प्रेयस म्हंटलस तेव्हाच त्याच पॉइंटला माझ्या थोडेसे पेन्स आणि हे ते सुरू झाले. तोपर्यंत म्हणून मी म्हंटल ना की तोपर्यंत काय घडतंय नुसताच तो लाईट सगळ्या प्रकाश अंगभर होतो. आणि हो. आता तो प्रकाश दिसत होता. त्यामुळे मला कळतच नव्हतं 2 मिनिटं की नक्की काही आपल्याला जाणीवा होतात की नाही. पण हम्म. ओके, नाही, मग तुझं माझ्या लक्षात मनातलं आलं की आपण माझं. ना टाकतो, म्हणजे कधी कधी असं घरातलं साफसफाई करताना पण काही गोष्टी आपण जड अंतःकरणाने टाकतो. म्हणजे टाकतो म्हणजे बरोबर. तो थोडासा एक पेन होतं आपल्याला, तर हो, ते हो, हो, म्हटलं हो, घेऊया. हो. गुड, नाईस. छान. थँक्यू. थँक्यू. आणि सगळ्यांना थँक्यू. सगळ्या ग्रुपला. हो. अजून कोण सांगतंय? साधना. हा, स्मिता ताई बोला. बोलू का मी? हो, बोला बोला. मला पण जेव्हा सांगितलं ना की काढून टाकायचं तेव्हा एकदम डोकं दुखायला लागलं होतं. आणि नंतर मग अफर्मेशन बोलायला सांगितलं तर मग ते काढता आलं आणि नंतर मग शांत झालं, म्हणजे हॅपी वाटलं. डोकं थांबलं. हा. आणि नंतर मग 9 आकडा जेव्हा 9 आकड्याचं गेट सांगितलं ना तेव्हा ते गोल्डन मध्ये आलं आणि मी असं ओपन केलं आणि माझ्या समोर म्हणजे हत्ती असतो ना ह्याच्यातला, काय म्हणतात ते, स्वर्गातला. स्वर्गातला, तसा तो माझ्यावरती फुलं टाकतोय. वा. असं मस्त. असं झालं. आणि मग मी पुढे गेली आणि माझं स्वप्नातलं म्हणजे असं सगळं असं दिसलं मला. अरे आणि अ, बाहेर आले तेव्हा फ्रेश वाटलं. नाईस. थँक्यू. थँक्यू. आणि मला पण गोल्डनच लाईट वाटत होता, म्हणजे सगळ्यांना गोल्डनच दिसलाय. हा, गोल्डनच दिसत होता आणि ते हत्तीच्या हे- ह्याच्यावरती पण सगळं तोंडेवर. गोल्डनच होतं. हा. हो हो. ओके, नाईस. त्याच्या ते गोल्डनच होतं. ओके, थँक्यू. थँक्यू. हे 21 साधना असं नाव आहे, ते कोण आहेत? सांगताय? नमस्कार मॅम. हा, बोल. माझी सिस्टर आहे इथे जॉईंट, उज्ज्वला म्हणून. हा हा हा. तिने मला ही लिंक पाठवली होती. ओके. तर मी फार तुमचं उशिरा नाव जॉईन.
एक साधना साधना तुमची साधनाच आहे मग 21 हो असं आहे म्हणून. हो. अ, तर मी मला फार कॅमेरा उशिरा ऑन करता येईल का? हा 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 ओके. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली मी फार उशिरा जॉईन झाली तर मी सगळ्यांचा ऐकते अनुभव काय आहे. मी हार्डली शेवटच्या 5 मिनिटात जॉईन झाली. ती मला सतत सांगते की हे हिलिंग सेशन्स असतात ऑनलाईन ऑफलाईन. मी कांजूरमार्गला राहते आणि मी वर्किंग आहे. मला मी पण जमत नाही भांडूपला राहते. ऍक्च्युली. तर मला बोलली आज जरा ऐकून तरी बघ. पण मला लेटच झालं जॉईन करायला. तर मी सगळ्यांचे एक्सपिरियन्स ऐकते. हो मला आणि म्हणजे आता हे रेकॉर्ड केलंय त्यामुळे तुम्ही आज रात्री म्हणजे जेव्हा ते तयार होईल तेव्हा टाकू आपण, मग तुम्ही ते ओके बघू शकता. ओके नो प्रॉब्लेम मॅम. थँक्यू. थँक्यू. अमृता. योगिनीताई, मी सांगू का? हो. थँक्यू तुम्हाला की भविष्यात नेऊन आणलं तुम्ही. डोळे उघडावेसे वाटत नव्हते. आणि अ, हा म्हणजे थोडस नॉईज होता आजूबाजूला पण छान कॉन्सन्ट्रेट करता आलं. म्हणजे जरी ऐकू येत असलं तरी ध्यान लागल्यासारखं वाटत होतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणालात ना की थोडं लाईट, मोठ्याने बोलता येईल? हो, आवाज ओके आता? हा. हा, लाईट मला ना वाटलं की व्हाईट आहे का गोल्डन आहे, तर दोन्ही मध्ये मागे पुढे असं वाटलं की गोल्डन किंवा व्हाईट लाईट आहे. 9 नंबरचा गेट छान फुलांचा गेट होता आणि आपल्याला जसं सगळं हवं आहे हम्म. तसं सगळं छान वाटत होतं. डोकं मला वाटलं जड नाहीये, पण ते थोडं कॉन्सन्ट्रेट आपलं लक्ष डोक्यावर इथे असल्यावर जसं असतं तसंच. आणि अजून अनुभव आहे तसं? अजून जड हा आहे का? थोडं जर छान हा, वाटतं. काहीतरी गोड असं पण खाऊन घ्या. कॉन्सन्ट्रेट. ओके, बरं. पण छान अनुभव, मस्त वाटत. गुड. फिजिकल सेन्सेशन थँक्यू. आले? काही पेनचं सेन्सेशन नाही आलं. फिजिकल ऍज इन नथिंग अदर दॅन मला थोडस डोक्यावर ओके. काहीतरी सेन्सेशनच, पण मला सांगता येणार नाही. नाही, काय हरकत नाही. ओके, गुड. थँक्यू. ओके, बाय बाय. बाय. अमृता. मी अं, सांगू का? हा, कोण उज्ज्वला ताई का? उज्ज्वला. हा, बोला बोला. एक. मला ना असं एकदम हात असे एकदम जड झाले हम्म. मांडी दुखल्यामुळे. आणि असं नंतर तुम्ही बोलले ना असं फिजिकल म्हटल्यावर एकदम छाती अशी मोठी आणि अशी जड वाटली एकदम. ते म्हणजे अशी फुगत गेली अशी आणि असं खोलपणा आला त्या छातीमध्ये असा. आणि जेव्हा प्रकाश बोलला ते सफेद प्रकाश असा कलर बोलले सफेद कलर दिसला. आणि जेव्हा बोलले ना आपल्यातलं काय ते सोडून द्यायचा, तेव्हा मी असा विचार केला की माझ्यातला जो इगो आहे थोडासा तो मी सोडून दिला. आणि व्हेरी तेव्हा मला गुड. असं झाडांमधून असा प्रकाश माझ्या अंगावर असं पूर्ण आला तो. बरोबर. असं एकदम म्हणजे असं पूर्ण मोठी झाड आहे ना आपली सुरूची झाडं असतात अशी. हा हा हा. प्रकाश असा पूर्ण अंगावर आला तो असा एकदम छान. आणि मग एकदम छातीमध्ये असा एकदम खोलगटपणा आला तो. हम्म. बस असं हे. आणि बरोबर. 9 गेट बोला पण मला तो काय ऐकायलाच आला नाहीये. असू दे, काय हरकत नाही. हा म्हणजे असं आपलं जाणवलं म्हणजे. मुख्य मुख्य आपलं हे होतं की नको असलेलं सोडून द्यायचंय. मग म्हणून ते आपले हात पण जड झाले की आपण खूप काही खूप जड गोष्टी. झाले. हा. खूप म्हणजे खूप जड झाले ते माझं असं एकदम खोलगटपणा आला तिथे असा एकदम. मी दिला सोडून तेव्हा थोडं स्माइल आलं माझ्या चेहऱ्यावर. हम्म. आणि खोलगट असं जड हात पण खूप जड झाले माझे पूर्ण खांद्यापासून खालपर्यंत आता असे. आता नॉर्मल आहे ना? हा आता नॉर्मल आहे. हा, ते आपण जेव्हा म्हणतो म्हणजे आपण खूप काहीतरी कॅरी करत असतो, अनवॉन्टेड, अननेसेसरी.
हो मग हो ते हो आपण जस्ट हे अफर्मेशन केलं ना की ते निघून जातं म्हणजे असं. आणि मग आपल्यातला बदल तुम्हाला हळूहळू जाणवेल की हा अरे पूर्वी मी असं करत होते आणि आता असं, किंवा काही पण वागण्यातला किंवा विचारांमधला, की अरे हा आधी मी असा विचार करत होते आता असं पण जाणवतं. हो हो तर ते जाणवतं. येईल हळूहळू लक्षात येईल. म्हणजे माझ्यातला अहंकार मी सोडून द्यायचा खूप प्रयत्न करते, पण तो पुन्हा माझ्याकडे येतो. असं काही टप्प्यामध्ये पटकन नाही, येतो. मुळात तुम्ही हे अहंकार आहे हे मान्य करणं एक मोठी गोष्ट आहे. आणि तो म्हणजे मुळात अहंकारी व्यक्तीला हे मान्य नसतं की माझ्याकडे अहंकार आहे. तुम्ही हे मान्य करताय ह्याच्यात अर्ध जिंकली आहे लढाई. आणि तो सोडूनही देताय जेव्हा तुम्हाला असा चान्स मिळतोय, तर ते क्रेडिट आहे मोठं. त्यामुळे होईल तो बदल हळूहळू. आपण म्हंटल ना अफर्मेशन मध्ये की आय एम रेडी टू चेंज, तसं आपल्याला वाटतं की अरे नुसतं हे वाक्य म्हणून काय होणार, पण त्याच्याने खूप काही घडत असतं. म्हणजे आपणच एक प्रकारे आदेश देत असतो आपल्याच पेशींना. त्यामुळे बरंच काही घडतं. गुड. नाईस. थँक्यू. कोण सांगतंय आता? विद्याताई, सुप्रिया काकू, शुभदाताई आणि अमृता. आपण प्रत्यक्ष ध्यानाला पण असं प्रत्येकाकडे माईक फिरवतो तसं. हॅलो. हा बोल. हा, मला छान होतं फिलिंग ऍक्च्युली. हम्म. मला जेव्हा असं सोडून द्या असं सांगितलं ना, तर मला असं हृदयातनच असं हलकं वाटायला लागलं. नाईस. म्हणजे असं वाटत होते की मला गरज होती या मेडिटेशनची. जे ओझं आपण कॅरी करत राहतो ते सगळं मला हलकं वाटलं. आणि 9 नंबरचा गेट मला थोडक्यात कसा दिसला, अगदी डेकोरेटिव्ह आपण टॅरो कार्ड मध्ये कसं आपण बघतो ना तसं डिझाईन तसा नाईस. दिसला. आणि आधी मला व्हाईट लाईट दिसला, मग तो येल्लो मध्ये कन्वर्ट झाला. आणि मग तो गेट जेव्हा ओपन झाला तर मला असं एक कारंज दिसलं, असे ढग दिसले, छान निळं आकाश दिसलं आणि खूप छान फिलिंग आलं एकदम मनामध्ये. आणि वा. मास्टर्सनी आशीर्वाद दिलेत, आता सगळं चांगलं होईल असं व्हेरी वाटतंय. मस्त. थँक्यू. गुड. थँक्यू. मी बोलू का? हा बोल. ऍक्च्युली मला माझा एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे. बिकॉज मी हम्म. ध्यानात होते तेव्हा मला असं वाटतं मी सगळं फॉलो करते, पण मला मध्ये मध्ये झोप पण लागत होती आणि काही गोष्टी मला आठवतच नाहीयेत. म्हणजे आता हे सगळेजण बोलतात गेट वगैरे ते सगळं मला आठवतच नाही. पण मला असं वाटतं की मी ध्यानात होते तेव्हा मी सगळं फॉलो पण करते, असं मला का वाटतंय माहिती नाही. आणि मला एकच गोष्ट फक्त आठवतीये. गेले कित्येक जवळजवळ कित्येक महिने माझी बर्थ डेट मला सतत दिसते. म्हणजे सगळीकडे दिसते. माझी बर्थ डेट 13 आहे, जी मला सगळीकडे दिसते. आणि मला ध्यानातलं फक्त तेवढंच आठवतंय. आता हे तू 9 नंबर वगैरे बोलला काहीच आठवत नाही, पण मला 13 नंबर दिसला. फक्त अच्छा. 13 नंबर दिसला. आणि आता मला म्हणजे मी ते आठवत होते की मला काय काय आठवायचा प्रयत्न करत होते. आणि असं मी पटकन मोबाईलकडे बघितलं तर पार्टिसिपंट 13 असं दिसलं. तो मला माहित नाही असं. आणि म्हणजे मला आता असं वाटतं की मी ध्यानात माझं हेच नव्हतं किंवा मला झोप लागली. पण एकीकडे असं पण वाटतं की नाही, जेव्हा मी ध्यान चालवलं तेव्हा मी फॉलो करत होते. मग ते अफर्मेशन मला म्हंटले आठवत का? नाही. मला नीट काहीच आठवत नाही. अफर्मेशन म्हंटलीस का? हा म्हणजे पहिला सुरुवातीचं थोडं मला थोडंफार आठवतंय, पण बाकी मला नाही आठवत आहे. नॉट रेडी फॉर चेंज असं आहे. आणि मला झोप झोप पण येत होती मध्ये. झोप लागली, हा काही हरकत नाही.
म्हणजे इट्स ओके. आणि 13 नंबरचा जो हे तुला दिसतोय सारखा, जी तुझी डेट ऑफ बर्थ आहे, येस. रिबर्थिंग कर तू. अश्विनीला सांगितलंस तरी चालेल. ओके. रिबर्थिंग 13 किती 13 ऑक्टोबर 1991. ऑक्टोबर. हं. म्हणजे वेळ आहे अजून. हम्म. अश्विनीला सांगितलंस तरी चालेल किंवा मला सांग, रिबर्थिंग कर. ओके. कारण रिबर्थिंग हे कशासाठी करतात, तर तेव्हा एक मोठा चेंज घडत असतो ना. म्हणजे आपण बर्थिंग होताना किंवा हम्म. डेथ हे दोन्हीही चेंज ओव्हरच्या गोष्टी आहेत. म्हणजे बर्थिंग होताना पण आपण एका वेगळ्या जगातून, म्हणजे जरी याच जगात असलो तरी पण आपण एकदम प्रोटेक्टेड, डिपेंडंट, म्हणजे आपल्याला सगळं आयतं मिळतंय, सगळं आपोआप होतंय या ह्याच्यात असतो, एका वेगळ्या जगात असतो, तिथून ह्या जगात येतो. हम्म. तो एक चेंज ओव्हरचा हे असतो. आणि आता आपण चेंज ओव्हरचं जेव्हा हे केलं, म्हणजे अफर्मेशन्स पण चेंज साठीची होती, हम्म. तर तेव्हा तुला थोडं म्हणजे काय म्हणतो त्याला, रेझिस्टन्स म्हणा किंवा तू ह्याच्यात हम्म. होतीस. आणि 13 नंबर तुला दिसतोय म्हणून, अदरवाईज झोप लागली तर तसं काही चुकीचं नसतं. पण मला तेवढंच आठवतंय की मला हा 13 दिसला. तेच तेच म्हणूनच सांगतेय. आणि प्रॉपर व्यवस्थित, म्हणजे मला असं होतं की कित्येक महिने झाले की म्हणजे आज पहिल्या सुरुवातीला माझ्या लक्षात पण आलं नव्हतं. म्हणजे माझी बॅटरी लो होते ती 13 नंबरवरती, तेव्हाच माझं लक्ष जातं. मी जेव्हा जेव्हा बघते तेव्हा 13 असतोच. मग इट इज अ म्हणजे आपण मेसेज फॉर मेसेज यू. पण वाचतो ना, किंवा एखादा कॉल पण कट होतो एवढं 13 मिनिटाचा आणि असतो. म्हणजे असं मुद्दामून लक्ष म्हणजे असं आता तर मी मुद्दामून पण बघितलं नाहीये फोनवर लक्ष गेलंय तर, म्हणजे ते म्हणजे खूप अति झालंय आता की सततच दिसतोय हा, मला. मग अति झाल्यावर करायचंच असतं रिबर्थिंग. म्हणजे तुझी डेट ऑफ बर्थ आहे म्हणून सांगते. इट इज अ मेसेज फॉर यू, क्लिअर क्लिअर. म्हणजे मेडिटेशन, रिबर्थिंग असं. हिलिंग हिलिंग असतं रिबर्थिंग. ओके. अश्विनीला सांगितलंच तरी चालेल, ती ऑनलाईन घेईल. चालेल, बोलते आता तिला. पाहिजे तर 13 तारीख येते तेव्हाच कर. चांगला ऑप्शन आहे. सॅटरडे आहे मला वाटतं, मग अश्विनीला सुट्टी पण असेल. ओके, विचारते तिला. चालेल. गुड. आणि थँक्यू, लिहून मस्त काढ, होता. बघ लिहून काढून. आणि येस. त्याचा तिलाही फायदा होईल. ती तू 13 ऑक्टोबर आणि तिची बरोबर त्याच्या विरुद्ध उलट बर्थडेट माझ्याही आहे. तेच मनात आलं, हा. 31 ऑक्टोबर. आणि ऑक्टोबरच आहे. हो हो. चालेल, थँक्यू. थँक्यू. आता कोण, विद्याताई? सांगता का? माझं मी मध्येच जॉईन झाली. सुरू झालं होतं आणि 9 आकडा काहीतरी तू बोलत होते, तर मी म्हटलं आता जॉईन करावं. केलं मी, पण ते काय पूर्ण झालं नाही. अचायला येते मला. ऍक्च्युली ते सगळे अफर्मेशन्स दिले मी, सगळं झालं. मला आयडिया आली, तू म्हणाली म्हणजे तू काहीतरी आधी एखादं तुमचं ड्रीम लिहायला सांगितलंय. तर ते म्हणजे तू म्हटली जेव्हा गेट उघडल्यावर ड्रीम मध्ये जा, तुमचं ते होताना वगैरे, तर मला असं वाटलं की जे मिस केलं त्याच्यात तू कुठलं तरी ड्रीम लिहायला सांगितलं होतं. तर अफर्मेशन देता आली. तर फिजिकल सेन्सेशन जेव्हा तू बोलली तेव्हा मी खूप प्रयत्न केला. ऑलरेडी मूड खराब होता बराच. त्याच्यामुळे असं टिंगलिंग सेन्सेशन थोडस असं डोळ्याच्या बाजूला हलकस ते जाणवत होतं आसपास. हलकस टिंगलिंग सेन्सेशन, म्हणजे ते अगदी मी जाणीवपूर्वक चेक केलं तेव्हा. नंतर गेट वगैरे सांगितलं, पांढऱ्या कलरचा लाईट दिसला. दिसला म्हणजे तो आता गेट आहे. जांभळा कलर गेला वाटतं, पांढरा आला. आव. जांभळा गेला, बरोबर बोलली. ग्रीन होता ना आधी, पॅरेट ग्रीन होता सुरुवातीला मी जॉईन केलं तेव्हा संवाद. आणि
तो गेल्यानंतर हल्ले त्याच्यानंतर मला तो जांभळा दिसत होता तो तुझ्या ड्रेस सारखा. आजच जरा पांढराच मनात आला. तू गुड म्हणाली रंग तर मग मनात पांढरा आला तर मग पांढराच घेतला. गेट गुड. पण छान दिसलं डेकोरेटिव्ह असं बंद नव्हतं गेट. म्हणजे गेट मधून मी असं ते असतं ना ज्याच्यातून जाळी असं छान डेकोरेटिव्ह होतं पण मी बघू शकत होती पलीकडे छान असं निसर्ग वगैरे सगळं दिसलं. छान मस्त हिरवळ वगैरे दिसत होती. गेट उघडायला काही मला मिळालं नाही. माझा मुलगा आला खालून. "अगं मम्मा थांब ते तुझं मेडिटेशन थांबव. मी काय सांगतो ते ऐक तू. पहा आधी डोळे उघड, उघड." मी काय उघडले नाही. मी म्हटलं हा गप्प बसेल. कसला काय त्याने तो ऐकेच ना. त्याने काहीतरी 5-6 नारळ आणले होते. झाडाचे तोडून त्यातला एक नारळ दणकन त्याच्या हातातनं पडला आणि तो माझ्या पायावर पडला. अरे बाप. आणि मी कळवळून डोळे उघडले. माझं मेडिटेशन संपलं. मी म्हटलं ड्रीम मधून अजून काही गेट उघडायची वेळ आली नाही बहुतेक दिसलं माझं. म्हणून बरोबर. म्हटलं काय सांगावं म्हटलं यामिनीला विचार करत बसलेली होते. बस ओके. तेवढ्यावर माझं ओके. असं हा अनपेक्षित नाही जे काही असेल ते करायचं शेअर. असं काही नाही म्हणजे तर झालं मी नाही तेच विचारात झालं. पडलेली. म्हटलं काय हरकत नाही श्रीफळच पडलंय म्हणावं. पॉझिटिव्हली म्हणावं तर गणपती बाप्पांनी श्रीफळ टाकून प्रसाद दिला पायावर फोडला नारळ. तुम्ही मेडिटेशनच्या आधी असा काही विचार केला होता का की आज होईल की नाही काय माहिती डिस्टर्ब होईल की काय असं? नाही नाही असं काही नव्हतं केलं. मूड खूप खराब होता आणि मग मी जॉईन करायला 5 मिनिटं असं थोडासा वेळ गेला. जॉईन केला असं काही नव्हतं. मग मी असा पॉझिटिव्हली विचार केला चला गेट उघडायच्या आधी नारळ फोडतो ना आपण चांगल्या कामासाठी तसा बहुतेक देवाने मग गुड. नारळ वरून टाकला. व्हेरी गुड. असं आपलं पण त्याच्या पॉझिटिव्हली विचार. आधीचं जे होतं की आपल्याला नको असलेलं काढून टाकतोय आपण किंवा ते सगळं असं इमॅजिन करता आलं का की नको ती माणसं हा नको ते मला बिलीफ मी स्वतः नको त्या मला सवयी मी वगैरे? सगळं सगळं मी डेस्परेटली मी मला माझ्यातले मी ऍड्रेस करते ना दरवेळेला मेडिटेशन मध्ये की ज्या गोष्टी मला खरंच डेस्परेटली आय डोंट वॉन्ट इट. तो मी एका पायावर तयार असते पण त्या काय मला सोडून जायला तयार नाहीयेत. म्हणून ते एका पायावर नारळ पडला. एका पायावर बरं नारळ पडला. मला सोडता आलं म्हणजे तेव्हा मला तसं फिजिकली काही त्रास नाही झाला पण तू म्हणाली की जाणीवपूर्वक बघा तेव्हा म्हटलं थोडंसं टिंगलिंग सेन्सेशन डोळ्याच्या आसपास झालं. तर हम्म. मी म्हटलं ठीक आहे काहीतरी संकेत असेल. पण बरोबर. माझ्या बिलीफ सोडायचा म्हणजे निगेटिव्हली बघायचं नाही म्हणजे मी लगेच पॉझिटिव्हली बघितलं त्या नारळाकडे हा कदाचित एक बदल असेल. गुड गुड. बाकी छान झालं. थँक्यू. थँक्यू. सुप्रिया काकू आता तुम्हीच राहिलात. नाही येत. ओके ठीक आहे. भेटूया पुढच्या मंगळवारी. बाय बाय. चॅट मध्ये कोणी लिहिलंय काय? ओके. मी बोलू का जरा? हो हो बोला ना. तुम्ही बोलल्या ना पहिलं स्वप्न काय आपलं असतं, तर हा मी हा. असं केलं की माझं स्वतःचा मी शोध घ्यायचा. म्हणजे माझ्यातला काय मी कोण आहे असं शोध घ्यायचा आणि जेव्हा ते बोलले ना की सोडून द्यायचा तेव्हा तो मी इगो माझा तो सोडून द्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला असा भरपूर प्रकाश असा जाणवला तो आणि असा घाम खूप खूप घाम आला त्यावेळेस मला असं जाणवलं नंतर आपण झालं मेडिटेशन नंतर बघते तर घाम काहीच नाहीये असं बरोबर. वाटलं की घाम गळतो की काय असं जाणवलेलं तेव्हा अच्छा. नंतर नाही मग स्वतःचा बरोबर. शोध घ्यायला म्हणजे माझ्यातला स्वतःचा युगो असा म्हणजे की मी सोडून द्यायला पाहिजे असं काही आहे का मध्ये? अं, हा म्हणजे कसं आहे ना की इगो हे दोन अर्थी वापरलं जातं. म्हणजे ज्याला आपण अहम ब्रह्मास्मी मध्ये पण अहम आहे. तो एक अहम आहे आणि अहम म्हणजे इगो अशा अर्थी पण आपण वापरतो म्हणजे निगेटिव्हली पण वापरतो अहंकार या अर्थी पण वापरतो. तर चांगलं आहे की तुम्ही म्हणजे तुमच्या स्वतःच्या शोधासाठी तुमचा अहंकार गळून म्हणजे निघून जातोय किंवा काढून टाकलाय. तर तेच आवश्यक असतं. स्वतःचा शोध जेव्हा आपण घ्यायला सुरुवात करतो तेव्हा पहिली गोष्ट अहंकार सोडणे हीच असते. तर आता आपण अफर्मेशन मध्ये तो सोडला आहे पण आता ऍक्च्युअल तुमच्या वागणुकीत जेव्हा तुम्हाला जाणवेल किंवा तुमच्यातले बदल जेव्हा लोक तुम्हाला सांगतील तेव्हा तुम्हाला खरं त्याचा अनुभव येईल की अरे हो आपण
की थोडेफार यशस्वी झालो किंवा चांगले यशस्वी झालो. आणि हे ओके. घाम वगैरे तर त्याचंच हे आहे की म्हणजे आपण आता सोडून देतो ना, घाम म्हणजे काय बाहेर हे टाकून देतो ना नको असलेलं. तर ते त्याचं एक प्रकारे साईन आपण म्हणू शकतो की जे तुम्ही मनात ठरवलं होतं ते खरोखर तुम्ही केलं आहे असं. त्याचं ते साईन आहे एक प्रकारे. नेक्स्ट. थँक्यू. थँक्यू. बाय बाय.